आहे. तर बूटस्ट्रॅप नावाचं एक डिझाइन फ्रेमवर्क मला तुम्हाला सांगायचं. बूटस्ट्रॅप इज अ डिझाइन फ्रेमवर्क. आता नावातच डिझाइन आहे म्हणजे त्याचं एक फ्रेमवर्क आहे. जेव्हा तुम्हाला वर्ड फ्रेमवर्क ऐकू येईल, त्याचा अर्थ रेडीमेड खूप सारे क्लासेस अँड फंक्शन्स ऑलरेडी प्रोव्हाईड करून दिलेले असतात. ठीक आहे. ती आपल्याला वापरायची आहे. मग आता बूटस्ट्रॅप म्हणजे काय? एक डिझाइन फ्रेमवर्क आहे. इन शॉर्ट त्याला लक्षात घ्या, की बूटस्ट्रॅप म्हणजे HTML, CSS आणि जावास्क्रिप्टचं रेडीमेड डिझाइन फंक्शनॅलिटीज दिलेली आहे. ती आपल्याला ॲज इट इज कुठलंही वेबसाईट किंवा पेज डिझाइन करण्यासाठी वापरलं जातं. इव्हन पुढे जाऊन तुम्ही डायरेक्टली एक स्टॅटिक वेब पेज सुद्धा डाउनलोड करू शकतात आणि त्याच्यात जाऊन त्याला चेंजेस करू शकतात. त्या पार्टला आपण टेम्पलेट्स म्हणतो. TEMPLATES. तुम्ही का खूप साऱ्या वेबसाईट मध्ये तुम्ही बघत असाल का रे आता एक जस्ट इमॅजिन करा कुठलीही वेबसाईट ओपन करा. सपोज मी hmbyte.com करतो. आता तुम्हाला फक्त आपण शिकलोय HTML आणि CSS. ते जर फक्त दोघांचा वापर करून तुम्हाला जर असं पेज बनवायला लावलं, तर किती वेळ लागेल? काय करावं लागेल? किती अलाइनमेंट, किती ऍडजस्टमेंट? तर कोणीही एवढा कोड हाताने इंडिव्हिज्युअली टाइप करत बसत नाही. त्यासाठी रेडी टेम्पलेट्स असतात बुटस्ट्रॅपचे आणि त्या बुटस्ट्रॅपच्या टेम्पलेटमध्ये जाऊन तुम्हाला HTML आणि CSS च्या प्रॉपर्टी चेंज करायचे असतात. तुमचा कंटेंट ऍड करायचा असतो. तर आपण ते आज बघणार आहे. म्हणून हे टॉपिक जर समजलं, तुम्हाला कुठलंही स्टॅटिक टेम्पलेट डिझाइन करता येईल किंवा त्याच्यामध्ये कंटेंट चेंज करता येईल. ओके. मग त्याच्या आधी सिंपल बूटस्ट्रॅप कसं अप्लाय करायचा आणि कुठून काय करायचं ते आपण बघणार आहे. Okay. तुम्ही जर ऑनलाईन गेल्यानंतर तुम्हाला बूटस्ट्रॅपचे बरेच ट्युटोरियल्स वगैरे दिसतील. ओके. आणि बूटस्ट्रॅप थीम म्हणून पण तुम्हाला दिसेल इथे बूटस्ट्रॅप. बूटस्ट्रॅप थीम. डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईटच आहे. इथे तुम्ही जर पेजेस बघितले, तिथे खूप सारे रेडी टेम्पलेट्स दिलेले आहेत. म्हणजे छोटे छोटे पेजेस दिलेले आहेत. ते बघा तुम्ही इथे जर गेले, हा दिसतोय? हा अख्खाच्या अख्खा ॲज इट इज तुम्ही वापरू शकता. म्हणजे ज्यांच्या डोक्यात आतापर्यंत ज्या गोष्टी आहेत ना, की एवढं वेबसाईट डिझाइन करायचं म्हणजे किती काय करावं लागेल. डिझायनिंगसाठी जास्त वेळ नाही घालवायचा असतो. डिझायनिंग तुम्हाला रेडी भेटून जाते. काही टेम्पलेट पेड आहेत. बघा हे पेड आहेत $49 चे आणि खूप सारे टेम्पलेट फ्री सुद्धा आहेत. तर आपल्याला पेड नाही वापरायचं आहे, फ्रीच वापरायचं आहे. त्याच्यामुळे मी इथे आपलं फ्री थीम मध्येच जाऊया. ओके. हे बघा. ही जी लिंक आहे, ही लिंक पण तुम्हाला देऊन देईल मी. याच्यात फ्री टेम्पलेट्स बरेचसे दिलेले आहेत. फ्री आहे. हे बघा हा एक फ्री दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा प्रो मध्ये पण हा एक फ्री बघ. मी याला बघू शकतो प्रिव्ह्यू मध्ये. दिसतंय ते तुम्हाला? हे जे पेज आहे, हे बूटस्ट्रॅपनी बनवले गेले. ठीक आहे. आणि हा तुम्हाला पूर्णपणे फ्री पेज आहे. याच्यात डाउनलोड करून इथे तुमचा फोटो, तुमचं नाव, सगळ्या गोष्टी ऍड करता येतात. ते तुम्हाला मी सांगणार आहे. तुमचा रिझ्युमे तुम्ही इथे ऍड करू शकता. हे बघा सगळं. आणि डाउनलोड कसं करायचं? तुम्हाला मी शिकवलं होतं. एका फोल्डरला तुमचा रिझ्युमे ठेवायचा आणि त्याला क्लिक म्हटलं, की तो HREFचा रेफरन्स देऊन त्याला डाउनलोड करू शकतात. मग तुम्ही तुमचा इथे रिझ्युमे बनवू शकता. तुमचे एज्युकेशन डिटेल जे पण आहेत प्रोफेशनल स्किल्स, लँग्वेजेस वगैरे. ठीक आहे. तुम्ही तुमचं कंटेंट टाकू शकता. ठीक आहे. तर आता मी सगळ्यात अगोदर तर ह्या टेम्पलेटला डाउनलोड करतो. मग डाउनलोड करायचं म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल? त्या वेबसाईटला जायचं. मेन आपली वेबसाईट कुठे आहे? तेच हे लिंक तुम्हाला देऊन देतो. ओके. तुम्ही स्वतः डाउनलोड करू शकतात किंवा जो डाउनलोडेड आहे ती टेम्पलेट पण तुम्हाला देता येईल झिप फाईल मध्ये. मग तुम्हाला ज्या रिलेटेड टेम्पलेट्स पाहिजे आहे, ज्याच्या रिलेटेड म्हणजे तुम्ही जर कॉलेजची वेबसाईट बनवताय, कंपनीची वेबसाईट बनवताय, एखादं शॉपिंग वेबसाईट बनवताय, जे पेज तुम्ही बनवत असाल त्याच्या रिलेटेड तुम्ही शोधायचं. फॉर एक्झाम्पल आता आपण हा पेज शोधणार आहे. तुम्ही याला डाउनलोड करतो. डाउनलोड होत आहे. मी डाउनलोड सेक्शन मध्ये डाउनलोड करतो.
एक झिप फाईल तिथे डाउनलोड होणार आहे बघा. ही झिप फाईल आहे. त्याला मी एक्स्ट्रॅक्ट करतो त्याच फोल्डर मध्ये. एक्स्ट्रॅक्ट टू दिस. इथे हे पेज आहे. इथे बघा हे सगळे जे टेम्पलेटच्या रिलेटेड जे जे पेजेस आहेत ते दिलेले आहेत. इथे नॉर्मल आपले HTML पेजेस आहेत. इथे CSS, हा कुठल्या टाईपचा CSS आहे कोणाला सांगता येईल? या टाईपच्या CSS ला आपण काय म्हणतो? झाले ना एक्सटर्नल आपल्या CSS चे टाईप. आता इंडेक्स फाईल इथे आणि CSS फाईल्स या CSS फोल्डर मध्ये दिलेल्या आहेत बघा एक्सटर्नल सँडबॉक्स. कुठला? एक्सटर्नल एक्सटर्नल CSS आहे. ठीक आहे. जावास्क्रिप्ट आपण शिकणार आहे सध्या. आता असेट्स मध्ये तुमचं हे बघा इमेज किंवा प्रोफाईल पेज वगैरे असते. ठीक आहे. सिंपलचा पेज आहे. आता हा पूर्ण सोर्स कोड दिलेला आहे तुम्हाला त्या डिझाईनचा बूटस्ट्रॅप थीम मुळे. तुम्ही या इंडेक्सला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अख्खाचा अख्खा पेज तो ओपन होते बघा इथं. दिसतंय? सगळं पेज. मग तुम्हाला जी गोष्ट चेंज करायची ती गोष्ट तुम्ही चेंज करू शकता. ठीक आहे. मग या चेंजेस कसं करायचे, कुठून स्टार्ट करायचं? पहिलं सगळ्यात अगोदर समजलं तुम्हाला जे टेम्पलेट पाहिजे आहे तुम्ही ते गुगलला जाणार आहे. सपोज आता तुम्हाला तुम्ही एखाद्या कंपनीच्या वेबसाईट बनवता. ओके. तुम्ही काय करणार सिंपल बूटस्ट्रॅप टेम्पलेट्स PLATE टेम्पलेट्स फॉर सपोज सॉफ्टवेअर कंपनी SOFT सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी फ्री करा, फ्री डाउनलोड्स म्हणून. तुम्हाला अशी लिंक भेटेल, त्याला क्लिक करायचं. हे बघा इथे बरेचसे थीम्स दिलेले आहेत. दिसतंय? फ्री डाउनलोड्स वगैरे म्हणून. तुम्हाला जी थीम आवडते ती थीम तुम्ही घ्यायची आणि त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं, डाउनलोड करून घ्यायचं. एवढे सगळे थीम. तुम्ही कॉलेजचा पण एखादा प्रोजेक्ट बनवत असाल तर अशी थीम डाउनलोड करा. आता सपोज बघा ही किती प्रोफेशनल थीम वाटते. एखादा लॉजिस्टिकचा प्रोजेक्ट वगैरे तुम्ही करत असाल तर बघा हे अॅनिमेशन्स वगैरे सगळे त्याच्यामध्ये इन्क्लुडेड भेटतात. बघा किती प्रोफेशनल थीम आहे आणि फ्री मध्ये डाउनलोड होतं मी. बस कोणाचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा टेम्पलेट बनवत असाल तुम्ही प्रोजेक्ट, फक्त त्याचे इमेजेस आणि त्याची इन्फॉर्मेशन टाकून द्यायची इथे, झालं. तिचा फोन नंबर वगैरे आणि ते कंटेंट कुठं चेंज करायचं, कसं चेंज करायचं, जे पाहिजे ते ठेवता येतं, जे नाही पाहिजे ते कसं काढायचं, ते मी सगळं तुम्हाला शिकवतो. हे लक्षात येत आहे? जे टेम्पलेट पाहिजे ते तुम्ही इथे सर्च करणार आहे. इवन ही पण लिंक पाठवून देतो तुम्हाला bootstrapmade.com म्हणून. तिथून तुम्हाला बरेचसे टेम्पलेट्स भेटतील. ओके. मग जो टेम्पलेट पाहिजे तो तुम्ही तो प्रिव्ह्यू करू शकता आणि डाउनलोड करू शकता. ठीक आहे. त्याला सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहे, जी टेम्पलेट डाउनलोड केली होती, झिप फाईल डाउनलोड होते, त्याला एक्स्ट्रॅक्ट केले एका फोल्डरमध्ये. आता तो फोल्डर आपण VS कोड मध्ये ओपन करून घेणार. ठीक आहे. म्हणजे सगळे फाईल्स आपले काय होऊन जातील तिथे ओपन होऊन जातील. फाईल ओपन फोल्डर म्हणून म्हणणार आहे मी. ओपन फोल्डर कुठे आपण केलं होतं डाउनलोड्स मध्ये. हे फोल्डर होतं आपलं. हा फोल्डर मी ओपन करतोय किंवा रिनेम सुद्धा करू शकता तुम्ही सिंपलचा. खूप मोठं नाव झालं असेल तर स्टार्ट बुटस्ट्रॅप म्हणून करतो मी. ठीक आहे. हा ओपन. हे बघा पूर्ण थीम इथे ओपन झाली. असेट्स आहेत, CSS आहेत, JS आहेत, कॉन्टॅक्ट इंडेक्स वगैरे वगैरे. आपल्याला इंडेक्स फाईल ओपन करायची. आणि इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर कोड बघा किती वेल फॉर्मॅटेड त्यांनी दिलेले आहेत विथ कमेंट वगैरे 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 सगळ्या गोष्टी. जो रेडी टेम्पलेट्स जो आहेत, मी इथून रन करतो परत एकदा. रन इन्स्टॉल अँड्रॉइड डिबगर आपल्याकडे होतं ना डिबगिंगचं. ठीक आहे. जो रनिंग मोड मध्ये त्याला बंद करतो आधी.
इथे जा, this run start without debugging. क्रोम मध्ये हे बघा. आणि बुटस्ट्रॅपचा मेन थीम काय, हा रिस्पॉन्सिव्ह असतो. तुम्ही मोबाईल मध्ये जरी ओपन केला तरी त्याच्यानुसार तो प्रॉपर ऍडजस्ट होतो. तुम्ही प्रोजेक्टर वर जरी ओपन केला तरी तिथे तो ऍडजस्ट होणार. हे बघा, सगळ्या गोष्टी ऍज इट इज आहेत. आता आपल्याला एक 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 गोष्टी चेंज करायला घ्यायच्या. ठीक आहे. सगळ्यात अगोदर तर हे जे टायटल दिसतंय स्टार्ट बुटस्ट्रॅप, हे तुम्हाला चेंज करायचे, किंवा वरचा जो पार्ट आहे तो चेंज करायचा आहे. सिंपल तुम्ही करायचं काय, जो कंटेंट चेंज करायचा आहे, आणि वेबसाईटचं पहिलं पेज नेहमी इंडेक्स फाईल असते. सो दिस इज अवर इंडेक्स फाईल, जिथे हे स्टार्ट बुटस्ट्रॅप दिलं आहे. तुम्ही इथे बघितलं तर हे बघा, इथे काय टायटल आहे वरचं, मी तिथे माझं नाव देतो, SURES सुरेश. आणि खाली पण इथे स्टार्ट बुटस्ट्रॅप म्हणून कुठेतरी लिहिलं असेल टेक्स्ट कंटेंट. हे बघा, इथे स्टार्ट बुटस्ट्रॅप. तुम्हाला फक्त टेक्स्ट चेंज करत जायचं. SURES सुरेश मिळालं. सेव्ह केलं, इथे जा, चेंज कर. हे पण टायटल झालं, हे पण टायटल चेंज झालं. आता मला हे जे आहे डिझाईन डेव्हलपमेंट आणि मार्केटिंग, मी इथे काय करतो, फक्त डिझाईन डेव्हलपमेंट करतो, मार्केटिंग मी करत नाही. ठीक आहे. प्रोडक्शन करून टाकतो वाटलं असतं. मग हे जर शोधायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली याला कॉपी करून इथे शोधू शकता, कंट्रोल F करून. नाही, ती डायरेक्ट इमेज वगैरे आहे वाटतं, ते बघावं लागेल आपल्याला. हा जो पार्ट आहे तुमचा, हा नॅव्हिगेशन बार. इथे बघा, होम आहे, रिझ्युमे आहे, प्रोजेक्ट अँड कॉन्टॅक्ट आहे. इथे तुम्ही जर बघितलं नॅव्हिगेशन बार मध्ये, हे बघा, होम आहे, रिझ्युमे, प्रोजेक्ट आहे अँड कॉन्टॅक्ट आहे. तुम्हाला जर वाटतं मी अजून एक टॅब मला इथे ऍड करायचं आहे, तर तुम्ही ते ऍड करू शकतात. त्याच्यासाठी ही जी UL लिंक आहे ती कॉपी करणार तुम्ही, इथे जाऊन पेस्ट करून टाकायची. सपोज मी इथे अबाउट देतो, ABOUT, इथे आलो आणि रिफ्रेश केलं, हे बघा इथे अबाउट पकडून केलं. मग याच्यासाठी तुम्ही दुसरा HTML पेज ऍड करून तो तिथे कॉल करू शकता. That's all. तर आता हे चेंज करायचंय, हा लोगो आहे की इमेज आहे तो बघून घ्यावा लागेल. चला बघून घ्या. पण खाली स्क्रोल करा हळूहळू हळूहळू, याची गरज नाही. इथे डायरेक्ट काय, हा क्लास टेम्पलेट हे इथे दिलेले आहेत, डिझाईन डेव्हलपमेंट अँड मार्केटिंग. ठीक आहे. आणि इथे जो मध्ये डॉट दिसतोय तुम्हाला, हे बघा, हा डॉट साठी हे कोड वापरलेला आहे, एम्परसँड MI मिड डॉट म्हणून. ठीक आहे. तो पार्ट आहे. आता मला डिझाईन ठेवायचे, डेव्हलपमेंट ठेवायचे आणि प्रोडक्शन देतो मी, PRODU, प्रोडक्शन. जे पाहिजे तुम्हाला तिथे तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे. तुम्हाला वाटलं अजून एक पार्ट ऍड करायचे, मग तुम्ही हा पार्ट कॉपी करून इथे पुढे कॉपी करू शकता. आम्ही इथे सेल्स पण म्हणतो, SALES, डिझाईन डेव्हलपमेंट प्रोडक्शन अँड सेल्स डॉट सेल सुद्धा इथे आलेले. ठीक आहे. कॅन यू हेल्प युअर बिझनेस टू गेट ऑनलाईन अँड ग्रोथ फास्ट. मी ऍज इट इज ठेवतो, सगळं ऍज इट इज ठेवतो, त्याला काही चेंज करत नाही. रिझ्युमे अँड प्रोजेक्ट मी ते दिलेले आहेत ऑलरेडी. सगळ्यात अगोदर मी माझा फोटो इथे टाकणार आहे. ओके. आता फोटो चेंज करायचा असेल तर हा प्रोफाईल कुठेतरी त्याने ठेवलेला असेल, कुठल्या तरी फोल्डरमध्ये. आणि कुठल्या तरी फोल्डरमध्ये म्हणजे नेहमी IMG मध्ये असतो, किंवा असेट फोल्डरमध्ये IMG फोल्डर असतो. तुम्ही जर इथे बघितलं फोल्डर स्ट्रक्चर, तर असेट फोल्डर मध्ये profile.png नावाची इमेज आहे. ठीक आहे. आता बेसिकली आपल्याला त्याच साईज अँड शेपचं आणि त्याच एक्सटेन्शनचं इमेज लागतं. कधी कधी स्टुडंट काय करतात, एखादी इमेज इथे कॉपी करून देतात, पण ते JPG एक्सटेन्शन नसतं. मग ते चेंज करायला पाहिजे ना. एक तर सेम नाव आणि सेम एक्सटेन्शन ठेवा, तुम्हाला कोड मध्ये चेंज करायची गरज नाही. जर इथे दुसरा इमेज ठेवत असाल तर जे इमेजचे नाव आहे ते इमेजचे नाव तुम्हाला इथे चेंज करावं लागेल ऍज अ प्रोफाईल मध्ये.
आणि इमेज साठी कुठला टॅग वापरला असेल HTML चा? कुठल्या टॅगचा वापर झाला असेल? इमेज IMG. SRC ना? IMG SRC बघा इथे. क्लास प्रोफाइल इमेज आहे, SRC मध्ये असेट्स मध्ये प्रोफाइल डॉट PNG म्हणून दिले. ठीक आहे. तर त्याचं डायमेन्शन काय माहित नाही. आता मी माझा एखादा फोटो घेतो माझ्याकडे जे असेल ते. तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही फोटो घेऊ शकता. ट्रान्सपरंट तर नाहीये पण ठीक आहे. जे असेल ते मी कॉपी करून घेतो. चला मी हा कॉपी करतो. आता हे PNGच आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. असेट फोल्डर मध्ये जाऊन मी पेस्ट करतो. ठीक आहे, पेस्ट. त्याला नाव दिलेलं आहे सूर्या म्हणून. मी इथे जाऊन काय करतो ते नाव टाकतो. SU स्मॉल मध्ये आहे तर ठीक आहे, ऍक्सेप्ट करून घ्या. ठीक आहे, आता वेबसाईटला जाऊ आणि याला रिफ्रेश करू. आलं. आता बेसिकली काय झालं, माझा जो इमेज आहे तो बऱ्यापैकी मोठा आहे. नाहीतर तो थोडासा बॅकग्राऊंड वगैरे दिसत होता ना, त्याच्यामुळे. कारण आधीचं एक्सटेन्शन काय ते बघावं लागेल, त्याचं डायमेन्शन्स वगैरे. असा ट्रान्सपरंट इमेज आहे, असा ट्रान्सपरंट इमेज शोधावा लागेल. तसं तर आहे माझ्याकडे बघायला गेलं तर. मी AA नावाचं कॉपी करतो. चला थोडं ट्राय करू. डिझायनिंग मध्ये हे खूप काम आहे. ठीक आहे, तसंच आहे थोडस. आणि इथे मी काय करणार आहे, AA 3A दिलेलं आहे. ठीक आहे. टेक्स्ट समथिंग काहीतरी आहे. ठीक आहे. तर एक दिसतंय आता वेबसाईट समथिंग 100%. सिंपल एक टायटल दिलाय, गो ग्रोथ ग्रोस्ट आणि समथिंग 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 प्रोफाईल रिझ्युमे वगैरे. आता मला रिझ्युमे मध्ये जाऊन माझ्या गोष्टी टाकायच्या. तर हा जिथे रिझ्युमे फिल्टर असेल तुमचा फिल्टर नाव, तिथे जाऊन तुमचा कंटेंट तुम्ही ऍड करू शकतात की एक्सपिरियन्स किती आहे, कुठे मध्ये काय आहे, कोणता कोणता कंटेंट आहे. हे बघा, एज्युकेशन मध्ये तुम्ही जाऊन एज्युकेशन ऍड करू शकता. प्रोफेशनल स्किल मध्ये जाऊन प्रोफेशनल स्किल, लँग्वेज मध्ये HTML CSS जावा स्क्रिप्ट नोड रुबी पायथन जे पाहिजे तुम्ही तिथे ऍड करू शकता. ठीक आहे. आता मी चला सगळ्यात अगोदर तर मी स्किल लँग्वेज मध्ये जाऊया आपण. ओके. आता हे लँग्वेज जे आहे ते कोणत्या HTML च्या फाईल मध्ये इथे बघा, resume.html मध्ये. ठीक आहे. मग तुम्हाला कुठे जावं लागेल ते इथे जाऊन resume.html मध्ये. ठीक आहे. याचं पण टायटल चेंज करू शकता तुम्ही. SURES. आय थिंक हे सगळ्यांनी मेंटेन केलेलं आहे तसंच तसं. काही नाही, फक्त हेडिंग हे कॉमन ठेवलेलं आहे इथे म्हणून स्टार्ट बुटस्ट्रॅप आहे. हे नाव आपण चेंज करू शकतो. बाकी त्यांनी वेगळा पार्ट ठेवलेला. ठीक आहे, इथे जाऊन आपण डाउनलोड रिझ्युमे आहे. जर आपल्याला ऍक्च्युअल मध्ये आपला रिझ्युमे डाउनलोड करायचा असेल तर तुम्हाला इथे काय करावं लागेल. सपोज मी एक माझा रिझ्युमे जो असेल, आता रिझ्युमे शोधावा लागेल बेसिकली कुठे आहे तो. किंवा सिंपल से एक डॉक्युमेंट मी घेतो कुठलाही, कुठलाही टाकतो. अँड्रॉइड नावाचं डॉक्युमेंट आहे. ठीक आहे. रिझ्युमे 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 ऍक्च्युअल रिझ्युमे पण माझ्याकडे आहे पण ते शोधावं लागेल कुठे आहे ते. ठीक आहे, सध्या
एखादी पीडीएफ फाईल जी असेल ती पीडीएफ फाईल ठेवून देतो मी. नंतर आपण त्याच्यात रिझ्युमे वगैरे ऍड करू शकतो. अं, चालेल, चला. एक सिंपल फाईल कुठलीही डाउनलोड करा. ठीक आहे, इंटर्न म्हणून मी कॉपी करतो आणि ते कुठे ठेवतो मी आपल्या फोल्डर मध्ये. असेट मध्येच ठेवतो. नाव काय त्याचं? अरे बापरे. हा ठीक आहे, इथे पीडीएफ ओपन होणारच नाही ना. इंटर्न डॉट पीडीएफ फाईल्स. म्हणून इथे आपण काय पाथ देणार आहे आता, असेट्स मध्ये इंटर्न डॉट पीडीएफ फाईल्स. ठीक आहे. जेव्हा आपण इथे डाउनलोड रिझ्यूमला क्लिक करू तेव्हा तो पीडीएफ ओपन झाला पाहिजे. होतंय ओपन? झालं. मग आता इथे एक्सपिरियन्स मध्ये तुम्हाला ज्या गोष्टी ऍड करायच्या त्या ऍड करू शकतात. अं, मी जास्त काय ऍड करत नाही. तुम्हाला पाहिजे ते कंटेंट चेंज करू शकतात. आता फॉर एक्झाम्पल करंट इयर जो चालू आहे 2000, खूप साऱ्या कंपनी चेंज केल्या, बट ठीक आहे 2016 पासून टाकतो. टू प्रेझेंट जावा डेव्हलपर. ठीक आहे, पोस्ट मी टाकतो टेक महिंद्रा. पुणे महाराष्ट्र. ठीक आहे, हे पोझिशन टाकलं. इथे डिस्क्रिप्शन वगैरे टाकू शकतात की काय काय ते वगैरे वगैरे टाकायचं. ठीक आहे, तुम्हाला दुसरं काय एक्सपिरियन्स असेल तर तो दुसरा एक्सपिरियन्स टाकायचा. आता सपोज तुम्हाला हे नकोय, हे नको असेल ते काढता पण आलं पाहिजे. मग हे कसं काढायचं? 2017 आणि 19 तर तुम्ही इथे जर केला तर ड्यू टॅग वर जायचं. हे बघा, एक्सपिरियन्स 2 म्हणजे हा ड्यू टॅग इथून स्टार्ट झालेला आहे आणि इथे एंड झालेला आहे. तर हे तुम्हाला काढता सुद्धा आलं पाहिजे. तसं चाललं गेलं. ठीक आहे, एज्युकेशन तुम्ही ऍड करू शकतात. एज्युकेशनचे खाली फील्ड दिलेलेच आहे बघा, एज्युकेशन चे पण असेल. सपोज 2011 ते मी 2016 टाकतो. ठीक आहे, चे पण टाकायचं आपण टाकू शकतो. केटीएचएम कॉलेज, कॉलेज नाशिक महाराष्ट्र. नाशिक एम एच करतो मी. ठीक आहे, मास्टर्स इन कम्प्युटर सायन्स, COMPUTER. कम्प्युटर सायन्स मध्ये मास्टर्स केलं होतं. इथे काही याची गरज नाहीये, याला काढून टाका. बस बघू. ठीक आहे, मग इथे काय डिस्क्रिप्शन लिहायचं असेल तर आपण लिहू शकतो, पण सध्या काही गरज नाहीये. कम्प्युटर प्रोग्राम, कम्प्युटर प्रोग्राम, PROGRAM, प्रोग्रामर. ठीक आहे, that's all. सो एज्युकेशन झालं. आता 10वी 12वी वगैरे टाकायची असेल तर शाळा कॉलेज वगैरे तुम्ही तिथे टाकू शकतात. पण सध्या मला काही इंटरेस्ट नाही टाकता येत. ठीक आहे, तुम्हाला टाकायचे तुम्ही इथे टाकू शकता. दोन्ही गोष्ट मी इथे दाखवतो की सपोज मी 10 आणि 11 मध्ये 11वीला होतो. 11वी 12वी इथे झालं. 9 11. ठीक आहे, मी 12th टाकतो इथे. 12 सायन्स, SCIENCE 12 सायन्स. SVKT कॉलेज.
ही देवलाली कॅब. अरे इथे होतं ना, ठीक आहे, अंडर ग्रॅज्युएट कम्प्युटर सायन्स, बरोबर. आज इट इज राहू दे. हे बघा, आता इथे मी चेंज करतो, हे होऊन गेलं. ठीक आहे, डिस्क्रिप्शन पाहिजे असेल तर दिस 12 सायन्स. आता इथे 12 सायन्स आलं. आता मला 10वी सुद्धा ऍड करायची आहे. मग 10वी ऍड करायची आहे तर आपल्याला हा बोर्ड अजून एक का लागेल, सेम थिंग. त्यासाठी हा ड्यू बघायचा कुठून स्टार्ट झालेला आहे. हे बघा, इथून कार्ड टू स्टार्ट झाले ना, मग तो कुठे संपतो तिथपर्यंत कॉपी करायचा आणि आपल्याला तो परत सेट करता येईल. येस, 12 सायन्स कार्ड टू इथून स्टार्ट झाला, इथे एंड झाल्या, आणि त्या सेक्शनच्या आतच तुम्हाला तो पेस्ट करायचा आहे, परत लक्षात घ्या. ठीक आहे, आणि तिथे फक्त काय करणार तुम्ही, चेंज करणार SSC. SCHOOL स्कूल, तिथे पण स्कूलच टाका. 10th. CB हाय स्कूल. HIGH CB हाय स्कूल. CHOOL. ठीक आहे, तर थर्ड पार्ट पण इथे ऍड होऊन जाईल. झालं ऍड, सिम्पल. म्हणजे प्रोफेशनल स्किल मध्ये काय एक्स्ट्रा ऍड करायचं असेल तर तुम्हाला ऍड करता येतात, जसं की लँग्वेज मध्ये मला आता आपण इथे जावा आणि समथिंग काय ऍड करायचं असेल तर तो पार्ट. आणि ते तुम्ही ऑब्झर्व केला असेल, हा 3-3च्या सेक्शन मध्ये आलेला आहे. हा 3च्याच सेक्शन मध्ये का आला, 4 का आला नाही, 5 का आला नाही, 2 का आला नाही? त्याच्या मागचं रिझन सांगतो. ही जी बुटस्ट्रॅपचा जो ड्यू असतो ना, डिव्हिजन म्हणजे इथून इथे स्टार्ट झालेला, याची एक साईज असते, स्टँडर्ड साईज, ती 12 असते, 12. ठीक आहे, त्या 12 मध्ये आपल्याला कॉलम किंवा एमडी रो वगैरे असे डिवायडेशन करता येतात. मग 12च्या इक्वल डिव्हिजन आपल्याला करावं लागतं. आता यांनी 3 केलाय म्हणजे याचे 4-4-4 केले असेल. तुम्हाला 2 पाहिजे असेल ते 6 आणि 6 करावं लागेल. तुम्हाला जर 6 पाहिजे असेल तर 2-2च्या करावं लागतील. तर हे स्टँडर्ड लक्षात ठेवायचं की टोटल विड्थ जी बुटस्ट्रॅपची असते स्क्रीनची, ती 12 असते आणि त्याला 12च्या डिव्हायजनच्या हिशोबाने सेक्शन करावं लागतं. जसं फॉर एक्झाम्पल इथे जर मी तुम्हाला बघत असेल की लँग्वेजेस ना, लँग्वेज मध्ये जर तुम्ही गेला, तुम्हाला डिव्हिजन जे दिसतील लँग्वेजेस मध्ये, लँग्वेज मध्येच प्रोफेशनल स्किल्स, ते जा प्रोफेशनल स्किल्स मध्ये, त्याच्या खाली लँग्वेजेस आहेत. हे बघा, लँग्वेजेस मध्ये साईज किती दिसते, 4, 4 आणि 3. हे मधले बघा 4-4च्या मध्ये केलेले, MB4 म्हणून 4-1-4, 4-2-8, 4-3-12, म्हणून ते तुम्हाला साईज दिसतात आणि 3-3च्या सेक्शन मध्ये दिसतात. ओके, तुम्हाला जर 4-4 पाहिजे असेल तर तुम्हाला ते चेंज करता आलं पाहिजे. हा एक आहे, हा 2, हा 3, पहिला सेक्शन. आणि हा दुसरा सेक्शन प्रोफेशनल स्किल्स. हा एक डिव्हिजन, याच्यामध्ये बघा काय काय ऍड केलेलं आहे. सगळ्यात अगोदर तर लँग्वेज टायटल दिलेले आहेत. ठीक आहे, लँग्वेजच्या टायटल नंतर हे 2 पार्ट्स केलेले आहेत. आता याच्यामध्ये
जो डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये डेटा बघा काय काय ऍड केलेले. HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट. ते तीनच का ऍड झाले कारण इथे साईज देताना काय काय दिलेलं आहे 4, 4 अँड 4. ओके. तुम्हाला जर चौथा सुद्धा ऍड करायचा असेल तर तो तुमच्यासाठी त्याच्यासाठी काय करावं लागेल, साईज 3 चे करून घ्यावं लागतील. सिंपल. इथे पण तुम्ही जर ऑब्झर्व केलं बघा, इथे पण 3, 4, 4च दिलेले आहेत आणि इथे सुद्धा तुम्ही 4 देऊन टाकलेत. आता मी काय करतो, अजून एक डिव्हिजन घेतो इथे, सेम थिंग कॉपी करतो. पण आता मात्र मला 4 स्किल ऍड करायचे असतील. तर ड्यू कॉल रोज याला सगळ्यात अगोदर रिफ्रेश करा. बरोबर एक्झॅक्टली 3 रिपीट झाले का नाही ते चेक करा. बरोबर एक्झॅक्टली 3 रिपीट झाले. हा मध्ये स्पेस राहिला कारण हा डिव्हिजन नंतर आपल्याला ऍड करायला पाहिजे होतो. आधीच ऍड आपण करून घेतलेला आहे. ठीक आहे. पण आता 3च आलेत ना. मला जर चौथा ऍड करायचा असेल तर मी याला कॉपी करेल इथून. इथे पेस्ट कर. मग एक ना बाहेर चालला जाईल बघा आता इथे. कारण 4 1 4 4 4 3 12. 12च्या पुढे साईज नाही म्हणून पुढे. पण मला तो त्याच लाईनीत पाहिजे असेल तर मला मात्र इथे 3 करावं लागेल. 3 चौक 12. 3 3 3 आणि इथे 3च असेल. ठीक आहे. नाही, अजून एक ठिकाणी 3 करायचं आहे. याला पण ही प्रॉपर्टी लावून टाका 3ची. का झालं एक्सीड झालेला काहीतरी ह्या रोज कॉलम दिस 3 रो 1 मध्ये 3 1 2 3 4 1 2 3 4 झालं तर पाहिजे होतं. एका मिनिटासाठी मी 2 करून बघतो तो वरती ऍडजस्ट होतोय का. नाही, अजून काहीतरी प्रॉपर्टी लावली असेल. पण 12 प्लस झाल्यानंतर हा एक्सीड झाला, कुठेतरी चेंज होत नाही तो. किंवा ह्या कॉल क्लासच्या अगेन्स्ट काय CSS लावला असेल एक्सटर्नली. पण ठीक आहे. ओके, मे बी हा एक पार्ट असू शकतो जो राउंडेड 3 केलाय, 4 केलाय, त्याला 3 करावं लागेल. नाही, ठीक आहे. कुठे ना काही सेक्शन असेल. बट जनरली ते जे असतात ते आपण हे लक्षात ठेवायचे दॅट इज इन द फॉर्म ऑफ 12 साईज. हा 3 आणि 4 लँग्वेजला पूर्ण 4 दिलेला आहे आणि 3 दिलेला आहे. याचा काय फरक पडतोय का. जस्ट टू. हा, त्याचा फरक पडतोय. ठीक आहे. हे बघा, ते मेन आहे ना. आता 2 केल्यामुळे 2 आणि 2 झाले आणि मी तिथे 3 केल्यामुळे तो 3च होता. मला जर 4 पाहिजे असेल तर मला इथे 4 करावं लागतील. इथं 4 याच्यात. ठीक आहे. तर हे ते 12 साईजनीच होता. मेन डिव्हिजनलाच आपण सेक्शन दिलेले 4च्या हिशोबाने. आता मी याला 5 जरी केले तरी 5 होणार नाही कारण हे 12 साईज ऑलरेडी होऊन गेलेले. ठीक आहे. तर मला तिथे 2च करायचे तर मी तिथे 2च करू शकतो. अटक म्हणजे 2 होईल. तर मी त्याला 1च केलं तर 1च्या हिशोबाने चालेल. ठीक आहे. हे थोडंसं अंडरस्टँडिंग पाहिजे कारण काही डिझायनिंग आपल्याला ऍडजस्ट करायचं असेल अकॉर्डिंगली तर हे थोडंसं ऍडजस्ट करावं लागतं. तेवढं मात्र आहे. ठीक आहे. दॅट्स ऑल. असे छोटे छोटे चेंजेस करत जायचे आणि आपल्याला एडिट चेंज करत जाईल. त्यानंतर इथे तुम्ही प्रोजेक्टचे डिटेल ऍड करू शकता. तिथे तुमचा एमएस प्रोजेक्टचं टायटल, इथे कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे ऍड करू शकतात तुमचे जे पाहिजे ते कॉन्टॅक्ट डिटेल्स. नंतर नंतर आपण याला डायनामिक करणार आहे. म्हणजे डायनामिक करणार म्हणजे याच्यात कोणी माहिती दिल्यानंतर तो आपल्याला भेटला पाहिजे.
मग हा फॉर्मचा डेटा बटनच्या क्लिकवर कसा गेट करायचा? मग त्याच्यासाठी आपल्याला जावास्क्रिप्ट, सर्व्हलेट आणि जेएसपी किंवा तुम्हाला जेवढे कॉन्टॅक्ट होतील डेटाबेसमध्ये स्टोअर करायचे. मग तिथे तुम्हाला सर्व्हलेट किंवा जेएसपीचा वापर करावा लागेल. ते आपण ॲडव्हान्स जावामध्ये स्टडी करणारच आहे. जेव्हा आपण सर्व्हलेट वगैरे स्टडी करू, जेएसपी वगैरे. ठीक आहे. तिथे सुद्धा आपण हा टेम्पलेट ॲज इट इज वापरू शकतो आणि याला डेटाबेस कनेक्ट करून हा डेटाबेसमध्ये स्टोअर करू शकतो. ठीक आहे. तर हा एक होता मला बूटस्ट्रॅप डिझायनिंगचं सांगायचं होतं. थोडंफार लक्षात आलंय? जास्त काही हेक्टिक नाहीये. तुम्हाला ॲटलीस्ट चेंजेस करता आलं पाहिजे. ओके. जो पण कंटेंट तुम्हाला जर कोणी सांगितला, की कोणी सांगितलं, की हे नाव ग्रो फास्ट पेक्षा ग्रो फास्टर मला करायचे. तुम्हाला एक्झॅक्टली माहिती पाहिजे, की कुठे जाऊन मी काय चेंज करू जेणेकरून हे चेंज होऊन जाईल. ओके. तो माहीत पाहिजे. इथे रिझ्यूमेमध्ये आपण टाकलेला आहे, फोल्डर टाकलेला आहे. आता तो रिझ्यूमे पण ओपन होतोय. ठीक आहे. हे कंटेंट चेंज करता आलं पाहिजे. ड्यू कमी जास्त करता आलं पाहिजे आणि हे ॲडजस्टमेंट करता आलं पाहिजे. लक्षात आलं? थोडंफार लक्षात आलंय ना? हो सर. ठीक आहे. हे खूप गरजेचे आहे. तुम्ही जाऊन पुढे जाऊन मास्टर डिग्री करणार असाल किंवा पुढे जॉबला जाणार असाल. तुम्हाला काय स्वतःचे जसं मी सांगितलं, की तुम्ही HTML, CSS करून तुम्हाला जर कोणी फ्रेंडचे सर्कलचे तुम्ही स्वतःची वेबसाईट बनवा ना. काय फरक पडतो? ठीक आहे. सगळं ऑनलाईन इन्फॉर्मेशन टाकून द्या तुमची. मी होस्ट करून देईल वाटलंच तर. माझ्या स्पेसमध्ये तुमच्या नावाने. तुमच्या नावाने म्हणजे माझं डोमेन स्लॅश तुमचं नाव. तुम्हाला जर स्वतःची वेबसाईट बनवायची आहे पुढे जाऊन तुमच्या नावाने .in, .coms वगैरे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल, जेणेकरून तुम्ही तुमची वेबसाईट लाईव्ह करू शकता. ठीक आहे. पण त्याचा खर्च लागेल दरवर्षी खर्च असतो त्याचा. डोमेन आणि स्पेसचा खर्च लागतो. वाटलंच तर तुम्ही फक्त डोमेन घ्या, स्पेस आहे माझ्याकडे. तो स्पेसचा पण आपण डोमेन तुम्ही ₹1000 घेऊ शकतात, 900-1000 दरवर्षी रिन्यू करण्यासाठी. वर्षभरसाठी केले तरी तुम्ही लोकांना दाखवू शकता. जे पण आहे पाटील.com तर भेटणार नाही. तर ऑलरेडी बुक असतील सर्व कंपनीज. तर ही आयडिया आली लक्षात. कुठे जाऊन काय-काय करायचं आपण ऑनलाईन लिंक करून डाउनलोड केलं. ती झिप फोल्डर अनझिप केली. आपल्या याच्यामध्ये गेलो व्ही-एस कोडमध्ये. तिथून फोल्डर ओपन केलं आणि जो कंटेंट चेंज करायचा तो कंटेंट चेंज केला. आधी फक्त याची प्रॅक्टिस करा. टेक्स्ट कंटेंट आणि इमेज चेंज करायची. नंतर तुम्हाला मी सांगितलं जे डिव्हची साईज 12 असते. नंतर त्याच्यानुसार ब्रेकेज तुम्ही करू शकता 12च्या अगेन्स्ट. ठीक आहे. आणि इव्हन दो त्याच्यानंतर हळू तुम्हाला CSS पण माहितीच आहे. सपोज याचा कलर तुम्हाला ब्लू नकोय, तुम्हाला याचा ग्रीन कलर करायचा आहे. तर एक स्टँडर्ड प्रॅक्टिस असेल, त्याला राईट क्लिक करा, इथे इन्स्पेक्ट म्हणायचं. ठीक आहे. इन्स्पेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे याची प्रॉपर्टी दिसायला लागेल. थोडंसं बघून घ्या कुठे इथे एक्झॅक्टली. हे बघा. अरे इथे आलो का आपण? इन्स्पेक्ट करा, राईट क्लिक करा. हे बघा इथे आहे ना तो डाउनलोड पीडीएफ्स आणि इथे बघा याच्या इथे दिसतंय ब्लू कलर्स. मग ही फाईल शोधायची याचं कुठे लोकेशन आहे बघा. style.css मध्ये 2846 नंबरचा जो लाईन आहे, तिथे कलर हा ब्लू आहे. याचा कलर जर तुम्ही चेंज केला, तुम्हाला त्याचा कलर पण चेंज होईल. दिसतंय? आणि हा CSS ची प्रॉपर्टी आहे. म्हणून बेसिक HTML, CSS ची अंडरस्टँडिंग पाहिजे.